नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं सुरू असलेल्या पोलीस भरती दररोज सराव सिरीजमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। व्हिडिओमध्ये काय आहे काय असणार आहे तुम्हाला दिसत असेलच। याच्यामध्ये आपण मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी तसेच सामान्य ज्ञान या विषयांच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे। आणि त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर व्हिडिओ पाहू वाटला तर पहा, नाही वाटला तर नका पाहू। पुढे पाहूयात, आजच्या प्रश्नाला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1887, कोयना धरणाचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेले आहे। आता या ठिकाणी हा प्रश्न विचारण्यात आलेला कारण याचं नाव रिसेंटली बदललं गेलेलं आहे। याच्या अगोदर याचं नाव काय होतं, शिवसागर किंवा शिवाजी सागर असं होतं। आता याचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय असं करण्यात आलेलं आहे। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असलं पाहिजे, तर पर्याय 1, कोयना धरणाचं नवीन नाव छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय। आता पुढे मित्रांनो, हे धरण कोणत्या नदीवर आहे, तर कोयना नदीवर आहे। कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर कोयनानगर या ठिकाणी आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये आहे। इतकी माहिती आपल्याला माहीत असावी। नाथसागर हे जायकवाडीच्या जलाशयाचं नाव आहे आणि यशवंत सागर हे उजनी धरणाच्या जलाशयाचं नाव आहे। प्रश्न क्रमांक 1888, बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष कोणता ठरला। आता मित्रांनो, बिहारमध्ये सत्ता कोणाची आहे, NDAची आहे, ज्याच्यामध्ये भाजपनं एकूण 89 जागा जिंकल्या आणि JDUनं 85 जागा जिंकल्या। अशा प्रकारे भाजप हा प्रथम क्रमांकावर आहे। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 3 भाजप असणार आहे। बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। पुढे प्रश्न क्रमांक 1889, 7 महिन्यांची गरोदर असताना देखील सोनिका यादवने ऑल इंडिया पोलीस वेटलिफ्टिंग स्पर्धेत टिंबटिंब हे पदक जिंकले। आता या ठिकाणी काय दिलंय, ऑल इंडिया पोलीस वेटलिफ्टिंग। आता मित्रांनो, ही कोणत्या पोलिसामध्ये कार्यरत आहे, तर दिल्ली पोलिसांमध्ये कार्यरत आहे आणि हिनं आंध्र प्रदेश या ठिकाणी झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये 145 किलो वजन उचलून कांस्य पदक जिंकलेलं आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। महत्त्वाची बाब कोणती आहे, तर सोनिका यादव ही 7 महिन्यांची गरोदर होती, त्यावेळी तिनं 145 किलो वजन उचललेलं आहे। आणि मित्रांनो, पुढचा प्रश्न येणार आहे की ही ऑल इंडिया पोलीस वेटलिफ्टिंग स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली, तर आंध्र प्रदेश या ठिकाणी पार पडलेली आहे। पुढे प्रश्न क्रमांक 1890, 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे। मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी रंजना देसाई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 असणार आहे। तर मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाचे सचिव कोण आहेत, सेक्रेटरी कोण आहेत, तर पंकज जैन हे 8व्या वेतन आयोगाचे सचिव आहेत। आता पुढे 7वा वेतन आयोग याचे अध्यक्ष कोण होते, अशोक माथुर, AK माथुर, लक्षात ठेवायचं आहे। पुढे प्रश्न क्रमांक 1891, जगातील प्रचंड वेगाने धावणारी रेल्वे टिंबटिंब या देशाने तयार केली। आता मित्रांनो, मॅगलेव नावाची जगातील सर्वाधिक वेगाने धावणारी रेल्वे जपान या देशामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। आता मॅगलेव म्हणजे काय, मॅग म्हणजे मॅग्नेटिक म्हणजे चुंबकीय आणि लेव म्हणजे तरंगणारी, चुंबकावर तरंगणारी रेल्वे। ही रेल्वे धावणार नाहीये, ही तरंगत पुढे जाणार आहे, कशावर, चुंबकावर। आणि मित्रांनो, कोणी सुरू केलेली आहे, जपानने सुरू केलेली आहे। याचं नाव लक्षात ठेवायचं आहे, मॅगलेव। पुढे प्रश्न क्रमांक 1892, राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोनुसार भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणते ठरले। आता मित्रांनो, NCRB म्हणजेच भारतीय किंवा राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो याच्यानुसार भारतातील सर्वात सुरक्षित शहर आहे कोलकाता, पश्चिम बंगालमधील कोलकाता। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। आता मित्रांनो, याच्यावर आणखी प्रश्न कोणते येऊ शकतात, तर NCRBचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, NCRBचं मुख्यालय आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे। आणि NCRBचं पूर्ण रूप काय आहे, नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो म्हणजे राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो। पुढे प्रश्न क्रमांक 1893, अंमलबजावणी तथा सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ED चे मुख्यालय कोठे आहे। मित्रांनो, ED आहे ती कोणत्या मंत्रालयाअंतर्गत काम करते, तर अर्थ मंत्रालयाअंतर्गत काम करते, म्हणजेच फायनान्स मिनिस्ट्री अंतर्गत काम करते। आणि ह्याची स्थापना आहे ती 1 मे 1956ला झाली होती। EDची स्थापना 1 मे 1956 आणि याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे। म्हणजे आपलं उत्तर
पर्याय 2. ईडीचं मुख्यालय नवी दिल्ली, स्थापना 1956 आणि कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते, तर अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. इतकी माहिती लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 1894, मतदानासाठी आवश्यक पात्रता वय 21 वरून 18 वर्षे कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले. या ठिकाणी पहा मित्रांनो, मतदानाचं वय 21 वर्ष होतं 1988च्या अगोदर, परंतु 1988 साली 61वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि त्या घटनादुरुस्तीनुसार मतदानाचं वय आहे ते 18 वर्षे इतकं करण्यात आलं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 1, 61वी घटनादुरुस्ती वर्ष 1988. त्यासोबतच मित्रांनो, या घटनादुरुस्तीनं भारतीय राज्यघटनेच्या कलम 326 मध्ये बदल केला. कोणत्या कलमामध्ये, 326 मध्ये बदल केला आणि मतदानाचं वय 21 वरून 18 वर्षे इतकं केलं. आता मित्रांनो, घटनादुरुस्ती केलेली आहे. घटनादुरुस्ती ही भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार केली जाते किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे, असा प्रश्न विचारला जातो. तर उत्तर काय असतं त्याचं, तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 368 मध्ये घटनादुरुस्तीची प्रक्रिया देण्यात आलेली आहे. घटनादुरुस्ती ही कलम 368 नुसार केली जाते. आता पुढचा प्रश्न याच्यावर आणखी कोणता येणार आहे, तर या ठिकाणी मतदानासाठी आवश्यक वय सांगितलेलं आहे. तर राष्ट्रीय मतदान दिवस किंवा राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो, तर दरवर्षी 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. इत्यादी माहिती लक्षात ठेवायची आहे. प्रश्न क्रमांक 1895, भारतात रेल्वे, तारायंत्र, पोस्ट यांची सुरुवात खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीत झाली. मित्रांनो, भारतीय रेल्वे सर्वात पहिल्यांदा 1853, तारायंत्र पोस्ट सुरुवात कधी झाली, 1854. आता मित्रांनो, ह्या दोन्ही झाले त्यावेळी गव्हर्नर जनरल कोण होता, तर लॉर्ड डलहौसी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. भारतात रेल्वे आणि पोस्ट तारायंत्र यांची सुरुवात लॉर्ड डलहौसी याच्या कारकिर्दीत झालेली आहे. आता मित्रांनो, यावर आणखी कोणते प्रश्न येऊ शकतात, तर भारतातील पहिली रेल्वे कधी धावली, 16 एप्रिल 1853 आणि संस्थाने खालसाकरण धोरण कोणी आणलं होतं, लॉर्ड डलहौसी. इत्यादी माहिती लक्षात ठेवायची. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण फक्त 25 प्रश्नांचा सराव करतोय, परंतु जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी 30 सराव पेपर आणि दररोज 270 प्रश्नांचा सराव करायचा आहे, तर त्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक नवीन ऑफर, ज्यामध्ये आपल्याला पोलीस भरतीसाठी 30 प्रश्नपत्रिका म्हणजेच 3000 प्रश्न अधिक दररोज पेड चॅनलवर 220 आणि फ्री चॅनलवर 50 असे 270 प्रश्न, अशा प्रकारे एकूण 20,000 प्रश्नांचा सराव तुम्हाला करायचा आहे. तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपली 60 रुपयांची 30 प्रश्नपत्रिकांची सिरीज खरेदी करा. जर तुम्ही हा संच घेत असाल 60 रुपयांमध्ये 30 प्रश्नपत्रिका, तर तुम्हाला आपल्या पेड टेलिग्राम चॅनलवर ॲड केलं जाईल, ज्याच्यावर तुम्हाला दररोज 220 प्रश्न सोडवता येणार आहेत आणि या 220 मध्ये दररोज 20 प्रश्न चालू घडामोडींचे असतीलच. त्यासोबतच जे 200 प्रश्न असतील त्याच्यामध्ये देखील जवळजवळ 30 ते 40 प्रश्न चालू घडामोडींचे असणार आहेत. त्यामुळे पोलीस भरतीसाठी अत्यंत चांगल्या प्रकारे सराव करायचा असेल तर तुम्ही आपला संच खरेदी करा, किंवा जर फ्रीमध्ये सोडवायचं आहे तर ध्येय अधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं फ्री चॅनल देखील जॉईन करू शकता. त्यावर देखील आपल्याला दररोज टॉपिक वाईज 50 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. आणि आज आहे रविवार, म्हणून आपण या ठिकाणी आपल्या फ्री चॅनलवर मागच्या आठवड्यातील चालू घडामोडींच्या क्विज देखील देणार आहोत. पुढे प्रश्न क्रमांक 1896, भारतीय राष्ट्रध्वजाची संकल्पना व रचना टिंबटिंब यांनी मांडली. मित्रांनो, भारतीय राष्ट्रध्वज कोणी डिझाईन केलेला आहे, पिंगळी व्यंकय्या. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. आता या ठिकाणी महत्त्वाची माहिती कोणती असणार आहे, तर भारतीय राष्ट्रध्वज कधी स्वीकारला गेला, तर 22 जुलै 1947. आणि मित्रांनो, पुढे भारतीय राष्ट्रध्वजाची लांबी आणि रुंदी यांचं प्रमाण किती, लांबी 3, रुंदी 2. उलटं विचारलं रुंदी आणि लांबी, तर रुंदी 2, लांबी 3. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न याच्यावर काय येणार आहे, तर भारतीय तिरंग्यावर जे अशोक चक्र आहे त्याच्यामध्ये एकूण किती आरे आहेत मित्रांनो, 24 आरे आहेत. पुढे प्रश्न क्रमांक 1897, टिंबटिंब कर हे प्रतिगामी स्वरूपाचे असतात. आता मित्रांनो, या ठिकाणी अप्रत्यक्ष कर म्हणजे वस्तूंवर लावले जाणारे कर असतात ते
प्रतिगामी स्वरूपाचे मानले जातात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. याचं कारण काय? समजा एक वस्तू आहे, हिची किंमत 100 रुपये आहे आणि हिच्यावर 10% कर लावला, म्हणजे 10 रुपये कर लावला. आता या ठिकाणी एक व्यक्ती कमवतो 1 लाख रुपये, एक व्यक्ती कमवतो 100 रुपये. आता दोघेही याच्यावर किती कर देणार आहेत? तर 10 रुपये कर देणार आहेत. 1 लाख कमवणारा देखील 10 रुपयेच देणार आहे आणि 100 रुपये कमवणारा देखील 10 रुपये देणार आहे. म्हणजे या ठिकाणी खरा भार कोणावर पडलेला आहे? तर त्या गरिबावर पडलेला आहे. आणि मित्रांनो, यामुळेच अप्रत्यक्ष करांना काय म्हणायचं? प्रतिगामी स्वरूपाचे कर म्हणायचं. पुढे प्रत्यक्ष कर कोणता आहे सांगू शकता का? तर इन्कम टॅक्स, उत्पन्न कर किंवा आयकर हा काय असतो? तर प्रत्यक्ष कर असतो. पुढे प्रश्न क्रमांक 1898. बटाटा हा वनस्पतीचा कोणता भाग आहे? मित्रांनो, बटाटा हे वनस्पतीचं काय असतं? तर खोड असतं, वनस्पतीचं खोड असतं. तर त्यासोबतच मित्रांनो आपल्याला प्रश्न येतो की बटाटा हे वनस्पतीचं टिंबटिंब आहे तर काय आहे? खोड आहे. कारण याच्यावर पहा काय असतात? डोळे देखील आलेले असतात. खोडावर ज्या प्रकारे डोळे येतात पानांसाठी, त्याच प्रकारे बटाट्यावर देखील डोळे आलेले असतात. म्हणून याला काय म्हणायचं? तर खोड म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. या उलट जर आपल्याला गाजर किंवा मुळा विचारलं तर गाजर आणि मुळा हे अन्य संचयी मुळं आहेत. लक्षात ठेवायचं आहे, गाजर आणि मुळा हे काय आहेत? मुळं आहेत. परंतु बटाटा हे खोड आहे. पुढे प्रश्न क्रमांक 1899. माहितीची देवाण व घेवाण कशी करावी या संबंधीच्या नियमावलीस काय म्हणतात? मित्रांनो, इंटरनेटमध्ये माहिती जाते किंवा येते याला काय म्हटलं जातं? प्रोटोकॉल म्हटलं जातं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. माहितीची देवाण आणि घेवाण कशी करावी या नियमाला काय म्हणायचं? प्रोटोकॉल. उदाहरणार्थ HTTP. HTTPचा फुल फॉर्म काय असतो? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्यासोबतच SMTP, सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. याच्यामध्ये काय आहेत? तर इंटरनेट ब्राउझिंगचे आणि मेल पाठवण्याचे प्रोटोकॉल म्हणजे नियम आहेत. याला काय म्हणायचं? प्रोटोकॉल म्हणायचं. पुढे प्रश्न क्रमांक 1900. मिथेन हे कोणत्या प्रकारचे इंधन आहे? मित्रांनो, मिथेन हा काय आहे? तर एक वायू आहे जो CH4 या संयुगानं दाखवला जातो. याच्यामध्ये 1 कार्बन आणि 4 हायड्रोजन असतात. अशा प्रकारे मित्रांनो मिथेन हा काय आहे? वायू आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. आता मित्रांनो, मिथेनला दुसरं नाव काय आहे? मार्श गॅस. मिथेनला काय म्हणायचं? मार्श गॅस असं म्हणायचं. आता पुढे बायोगॅसमध्ये मिथेनचं प्रमाण किती असतं यावर देखील काही वेळा प्रश्न विचारला असतो. तर बायोगॅसमध्ये मिथेनचं प्रमाण आहे ते 55 ते 70% इतकं असतं. पुढे मित्रांनो आणखी एक प्रश्न आपल्या घरगुती वापरासंबंधी, जो LPG असतो त्याच्यामध्ये कोणकोणते वायू असतात? तर त्याच्यामध्ये ब्युटेन आणि प्रोपेन हे वायू असतात. प्रश्न क्रमांक 1901. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने उक्ती व कृती यामध्ये एकवाक्यता दर्शवून स्वतः विधवा विवाह केला होता? मित्रांनो, विधवांसाठी कार्य करणारे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्वतः देखील 1893 मध्ये गोदूबाई कर्वे या विधवा महिलेशी विवाह केला होता. म्हणजे आपलं उत्तर पुढे पर्याय 4. आता मित्रांनो, यांचं नाव गोदूबाई होतं, परंतु पुढे जाऊन त्यांचं नाव काय ठेवण्यात आलं? आनंदीबाई असं ठेवण्यात आलं. आनंदीबाई कर्वे. लक्षात ठेवायचं आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी गोदूबाई नावाच्या विधवा महिलेशी विवाह केला होता आणि पुढे त्यांचं नाव आनंदीबाई असं ठेवलं होतं. त्यासोबतच पुढे आणखी याच्यावर काय प्रश्न येतील? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठ या संस्थेची स्थापना केली, ती कोणत्या वर्षी केली? तर 1910 साली. तसेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला? तर 1958 साली, ज्यावेळी त्यांचं वय किती होतं? 100 वर्ष होतं. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 साली वयाच्या 100व्या वर्षी भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या. तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाईम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे. फक्त 60 रुपयांमध्ये
30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे. म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 93 59 68 91 00 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. प्रश्न क्रमांक 1902, पुढीलपैकी कोणते व्यंजन कठोर व्यंजन नाही? कोणते नाही असं विचारलेलं आहे. या ठिकाणी पाहायचं आहे कठोर व्यंजन किती आहेत मराठी वर्णमालेमध्ये. एकूण 13 कठोर व्यंजन आहेत. आता लक्षात ठेवायचं, आपण जे 5-5चे गट करतो, उदाहरणार्थ क चा गट क, ख, ग, घ आणि ड किंवा न असं म्हणा. मग या ठिकाणी हे जो गट आहे याच्यामध्ये प्रत्येक गटामध्ये पहिली 2 अक्षर काय असतील तर कठोर व्यंजन असतील आणि तिसरं, चौथं, 5वं काय असेल मृदू व्यंजन असेल. अशा प्रकारे एकूण 5 गटांमध्ये 10 कठोर व्यंजन आहेत. क ख, च छ, ट ठ, त थ आणि प फ हे काय आहेत कठोर व्यंजन आहेत. आणि मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे क पहिल्या क्रमांकाला, छ दुसऱ्या क्रमांकाला, थ दुसऱ्या क्रमांकाला, परंतु ग तिसऱ्या क्रमांकाला आहे म्हणून ग काय झालं मृदू व्यंजन झालं, कठोर नाही. म्हणजे खालीलपैकी ग हे मृदू व्यंजन आहे, कठोर नाही. आता आपण काय पाहिलं, एकूण कठोर व्यंजने किती आहेत 13 आहेत. आता ही तर 10 झाली गटांमधली. मग इतर 3 कोणती आहेत तर श, स आणि षटकोनाचा श ही 3 व्यंजनं काय आहेत उष्मे आहेत आणि यांना देखील काय म्हणायचं कठोर व्यंजनच म्हणायचं. अशा प्रकारे एकूण 13 कठोर व्यंजनं आहेत. पुढे प्रश्न क्रमांक 1903, खालीलपैकी स्वरसंधीचे उदाहरण ओळखा. आता विग्रह पाहायला पाहिजेत आपल्याला. जगन्नाथ, जगत अधिक नाथ, त पुढे न आला म्हणजे काय झाला व्यंजन संधी आणि अनुनासिक व्यंजन संधी. सज्जन, या ठिकाणी त सत अधिक जन, त पुढे ज आला, दोन्ही व्यंजन आहेत व्यंजन संधी. सदाचार, सत त अधिक आचार, सत अधिक आ, एक व्यंजन आहे, पहिलं व्यंजन आहे म्हणजे व्यंजन संधी. म्हणजे काय झालं 2, 3 आणि 4 व्यंजन संधी आहेत. आता गिरीशमध्ये काय होतं गिरी अधिक ईश, या ठिकाणी काय झालं गिरीमध्ये शेवटचा वर्ण ई आणि ईशमधील पहिला वर्ण ई, दोन्ही स्वर आहेत आणि दोन्ही स्वर असतील तर स्वरसंधी, म्हणून या ठिकाणी गिरीशमध्ये काय झालेलं आहे स्वरसंधी आलेली आहे. पुढे प्रश्न क्रमांक 1904, ती फुलाहून नाजूक आहे. अधोरेखित शब्दाचा विभक्ती प्रकार कोणता? या ठिकाणी पाहायचं आहे ती फुलाहून, या ठिकाणी काय झालं ऊन आणि हून यापैकी प्रत्यय असतील तर लक्षात ठेवायचं आहे पंचमी विभक्ती असते आणि कारकार्थ असतो अपादान. म्हणजे या ठिकाणी काय झालं पर्याय 2 पंचमी विभक्ती आहे. जर कारकार्थ विचारला तर अपादान हा कारकार्थ असतो. पुढे पहा तृतीयचे प्रत्यय कोणते ने एशी निही ईशी, पंचमीचे ऊन हून, सप्तमीचे तई आ, षष्टीचे चाचीचे चेचाची. प्रश्न क्रमांक 1905, मधु लाडू खात असतो या वाक्याचा काळ ओळखा. आता लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, ज्या ठिकाणी त अधिक
असतो, करत असतो, खात असतो, जात असतो, खेळत असतो, या प्रकारे त अधिक असतो आलेलं असतं. त्या ठिकाणी काय असतो, रीती वर्तमान काळ असतो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, खात असतो, या ठिकाणी रीती वर्तमान काळ. पर्याय 1. ही क्रिया नियमितपणे वर्तमान काळामध्ये घडत आहे म्हणून याला काय म्हणायचं, रीती वर्तमान काळ. आता या ठिकाणी जर शेवटी त अधिक असे आलं तर रीती भूतकाळ, आणि जर त अधिक येईल असणारं क्रियापद आलं, जाईल, करेल, राहील इत्यादी, तर त्या ठिकाणी रीती भविष्यकाळ असणार आहे. त अधिक येईल असणारे क्रियापद रीती भविष्यकाळ. आणि अपूर्ण वर्तमान काळ खात आहे, करत आहे, जेवत आहे, बोलत आहे, म्हणजे क्रिया वर्तमान काळामध्ये सुरू असेल तर अपूर्ण वर्तमान काळ. पुढे प्रश्न क्रमांक 1906. खालीलपैकी कोणते अव्ययभाव समासाचे उदाहरण नाही. मित्रांनो, अव्ययभाव समास पहिलं पद महत्त्वाचं असतं आणि पूर्ण शब्द काय असतो, तर क्रियाविशेषण असतो. मग या ठिकाणी पहा, दर मजल पहिलं पद दर आहे आणि पूर्ण शब्द क्रियाविशेषण आहे. जन्मापासून या ठिकाणी पासून हे शब्द महत्त्वाचा आहे आणि पुढे हा शब्द काय आहे, क्रियाविशेषण आहे. आणि गैरहजर याच्यामध्ये देखील गैर हा शब्द महत्त्वाचा आहे आणि पूर्ण शब्द क्रियाविशेषण आहे. आता या ठिकाणी काय झालं, मग हे तिन्ही अव्ययभाव समासाचे उदाहरणं. परंतु नीलकमल या ठिकाणी दोन्ही पद एकाच विभक्तीमध्ये आहेत, नील आणि कमल, आणि नील हे काय झालं, कमलसाठीचं विशेषण झालं, म्हणून या ठिकाणी काय झालं, तर कर्मधारय समास. लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी दुसरं पद महत्त्वाचं असतं, दोन्ही पदांमध्ये विशेषण विशेष असा संबंध असतो आणि दोन्ही पदे प्रथम विभक्तीमध्ये असतात, त्याला काय म्हणायचं, कर्मधारय समास म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी पर्याय 4 नीलकमल हा कर्मधारय समास आहे, अव्ययभाव नाही. प्रश्न क्रमांक 1908. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. वाक्याचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो, एखाद्या ठिकाणी जर एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य गौणत्वसूचक उभयान्वी अव्ययानं जोडलं गेलं तर त्या ठिकाणी काय असतं, मिश्र वाक्य असतं. मग या ठिकाणी पहा, जेव्हा तेव्हा हे काय आहेत, गौणत्वसूचक उभयान्वी अव्यय आहेत, म्हणून या ठिकाणी काय असणार आहे, मिश्र वाक्य असणार आहे. म्हणजे पर्याय 2. आता जर दोन वाक्य, दोन प्रधान वाक्य प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययानं जोडली गेली, म्हणजे आणि, अथवा, किंवा, व, परंतु, पण यानं जोडली गेली तर ते वाक्य कोणतं असतं, संयुक्त वाक्य असतं. प्रश्न क्रमांक 1909. बेडूक या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे. मित्रांनो, बेडूकचं स्त्रीलिंगी रूप इकारांत होतं बेडकी. लक्षात ठेवायचं आहे, अकारांत पुल्लिंगी नामाचं स्त्रीलिंगी रूप काय होणार आहे, इकारांत. बेडूकचं बेडकी, तो बेडूक, ती बेडकी, म्हणजे पर्याय 1. याचं दुसरं उदाहरण पाहायला गेलं तर हंस. हंस या शब्दामध्ये काय होतं, तर हंस हा पुल्लिंगी शब्द आहे अकारांत, याचं स्त्रीलिंगी रूप काय व्हायला पाहिजे, इकारांत. हंसचं हंसी, हे देखील बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 1910. राम सावकाश धावतो या वाक्यातील सावकाश हा शब्द कोणते क्रियाविशेषण आहे. आता मित्रांनो, क्रियापदाला जर कसा किंवा कशी यानं प्रश्न विचारला तर येणारं उत्तर काय असतं, रीतिवाचक क्रियाविशेषण. राम कसा धावतो, राम सावकाश धावतो, म्हणजे सावकाश काय झालं, रीतिवाचक क्रियाविशेषण. कधी न प्रश्न विचारला आणि उत्तर आलं तर ते कालवाचक क्रियाविशेषण. आणि कोठे प्रश्न विचारल्यावर उत्तर आलं तर ते बनतं स्थलवाचक क्रियाविशेषण. पुढे प्रश्न क्रमांक 1911. कर्तरी प्रयोगात क्रियापदावर हुकूमत कोण चालवतो. मित्रांनो, कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापदाचं रूप आहे ते कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलतं. म्हणजेच या ठिकाणी क्रियापदावर कर्ता हा हुकूमत चालवत असतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता, कर्मणी प्रयोगामध्ये कर्म, भावी प्रयोगामध्ये दोन्ही नाही. पुढे पाहायचं आहे मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांचे उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.